हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी भूगोल पाठ 7वा खडक व खडकांचे प्रकार। या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया। स्टडी विथ संदीप सर, अभ्यास तुमचा साथ आमची आपल्या YouTube चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। बघा मित्रांनो, त्याच प्रकारे आपल्या या YouTube चॅनलवर महाराष्ट्र स्टेट बोर्ड शिष्यवृत्ती नवोदय NMMS 5वी ते 10वी पर्यंतचे ऑल सब्जेक्टचे स्वाध्याय आपण आपल्या या YouTube चॅनलवर तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत। त्यामुळे आपल्या या YouTube चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या। चला तर मित्रांनो, पाहूया पहिला प्रश्न। नदींमध्ये वाहून येणारी वाळू कशी तयार होते, ती कोठून येते, याविषयी आपल्याला माहिती लिहायची आहे। बघा मित्रांनो, या ठिकाणी याचं उत्तर पाहूया आपण। नदीमध्ये पाण्याचा प्रवाह सतत वाहत असतो। या पाण्याच्या प्रवाहामुळे नदी किनारी असलेल्या खडकांची झीज होते। पाण्याच्या वेगाने हे खडक फुटतात, त्यांचे छोटे छोटे तुकडे होतात आणि हे तुकडे प्रवाहाबरोबर वाहत जातात। बघा, प्रवाहाबरोबर वाहत जाणारे जे काही तुकडे असतात हे बारीक कणात त्यांचं रूपांतर होऊन त्याची वाळू तयार होते। अशा प्रकारे नदींमध्ये तयार झालेली वाळू ही पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत येते। बघा मित्रांनो, या ठिकाणी जे काही नदीमध्ये वाळून येणारी जी काही वाळू असते मित्रांनो, याविषयी आपण माहिती लिहायला लावली होती आणि ती कुठून येते तर ते आपण पाहिलेलं आहे। पाहूया पुढील प्रश्न ब। खालीलपैकी कोणकोणत्या वास्तू अग्निजन्य प्रकारच्या खडकाने निर्माण केल्या आहेत ते या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। त्यातील काही ऑप्शन पाहूया। पहिला आहे ताजमहाल, दुसरं म्हणजे रायगड किल्ला, तिसरं म्हणजे लाल किल्ला आणि शेवटचं वेरूळचे लेणे। याचं उत्तर आहे मित्रांनो रायगड किल्ला। रायगड किल्ला हा वास्तू अग्निजन्य प्रकारच्या खडकापासून तयार झालेला आहे। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न क। फरक नोंदवा। या ठिकाणी आपल्याला फरक नोंदवायचा आहे, तो म्हणजे अग्निजन्य खडक व स्तरित खडक यांमधील। पाहूया यांमधील फरक। अग्निजन्य खडक, स्तरित खडक। अग्निजन्य खडक हे एकजिन्सी दिसतात, तर स्तरित खडकांमध्ये गाळेचे स्तर स्पष्टपणे दिसतात। पुढे मित्रांनो, अग्निजन्य खडकामध्ये जीवाश्म आढळत नाहीत, तर स्तरित खडकांमध्ये जीवाश्म आढळतात। पुढे अग्निजन्य खडक हे वजनाने जड असतात, तर स्तरित खडक हे वजनाने हलके असतात। त्यापुढे मित्रांनो, बेसाल्ट खडक हे अग्निजन्य खडकाचे उदाहरण आहे, तर वाळूचा खडक, चुनखडक, पंचाश्म, प्रवाळ ही गाळाच्या खडकाची उदाहरणे आहेत। पाहूया मित्रांनो पुढे स्तरित खडक व रूपांतरित खडक यांमध्येही आपल्याला या ठिकाणी फरक नोंदवायचा आहे। पाहूया याच्यातील फरक। स्तरित खडक, रूपांतरित खडक। पहिले, स्तरित खडकांमध्ये जीवाश्म आढळतात, तर रूपांतरित खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाहीत। त्यानंतर स्तरित खडक हे वजनाने हलके असतात, तर रूपांतरित खडक हे वजनाने जड असतात। त्यानंतर मित्रांनो, स्तरित खडक हे ठिसूळ असतात, तर रूपांतरित खडक हे कठीण असतात। त्यानंतर वाळूचा खडक, चुनखडक, पंचाश्म, प्रवाळ ही गाळाच्या खडकाची काय आहेत उदाहरणे आहेत। त्यानंतर नीस, संगमरवर, हिरा ही स्तरित खडकांची उदाहरणे आहेत। पाहूया मित्रांनो पुढील फरक। अग्निजन्य खडक व रूपांतरित खडक यांमधील देखील या ठिकाणी आपल्याला फरक नोंदवायचा आहे। पाहूया याच्यातील फरक। अग्निजन्य खडक, रूपांतरित खडक। याच्यातील पहिला जो काही फरक आहे मित्रांनो, तो म्हणजे अग्निजन्य खडक हा कठीण असतात, तर स्तरित खडक हे ठिसूळ असतात। त्यानंतर अग्निजन्य खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाहीत, तर स्तरित खडकांमध्ये जीवाश्म आढळतात। त्यानंतर अग्निजन्य खडक हे वजनाने जड असतात, तर स्तरित खडक हे वजनाने हलके असतात। त्यानंतर मित्रांनो, बेसाल्ट खडक हे अग्निजन्य खडकाचे उदाहरण आहे। त्यानंतर वाळूचा खडक, चुनखडक, पंचाश्म, प्रवाळ ही गाळाच्या खडकाची उदाहरणे आहेत। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न ड। महाराष्ट्रामध्ये खालील ठिकाणी कोणत्या प्रकारचे खडक प्रामुख्याने आढळतात ते या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। पाहूया याच्यातील पहिला प्रश्न। मध्य महाराष्ट्र। मध्य महाराष्ट्रामध्ये जो काही खडकाचा प्रकार आढळतो तो म्हणजे बेसाल्ट आणि ग्रेनाइट। त्यानंतर मित्रांनो, दक्षिण कोकण या भागामध्ये कोणत्या प्रकाराचा खडक आढळतो तर तो म्हणजे ग्रेनाइट आणि जांबा खडक। त्यानंतर मित्रांनो, विदर्भ। विदर्भामध्ये जो काही प्रकाराचा खडक आढळतो तो म्हणजे मित्रांनो ग्रेनाइट खडक। बघा मित्रांनो, आजचा जो काही आपला स्वाध्याय होता तो म्हणजे खडक व खडकाचे प्रकार। हा स्वाध्याय आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे। तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राइब करा आणि सोबतच कमेंट देखील करा मित्रांनो। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड।